हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज आपण साऊथ इंडियन नाश्ता रेसिपी तयार करणार आहोत. याच्यामध्ये मी आज तुम्हाला मेदू वडा किंवा उडीद वडा तयार करून दाखवणार आहे. तसेच यासोबत आपण सांबर व ओल्या नारळाची चटणी तयार करणार आहोत. चला तर मग आपण बनवूया आजची ही रेसिपी. सर्वात अगोदर आपण वडा तयार करण्यासाठी लागणारी ही उडीद डाळ घेतली आहे. इथे 2 कप डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून यावरती जी पावडर वगैरे लावलेली असेल ती पूर्णपणे निघून जाईल. तर इथे मी ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. आता या डाळीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. या डाळीमध्ये आपल्याला दुप्पट ते तिप्पट पाणी घालायचं आहे. डाळ फुटते त्याच्यामुळे पाणी जास्तच घालायचं आहे व हे 3 ते 4 तास भिजत ठेवायचं आहे. आता ही डाळ आपण झाकून साईडला ठेवून देऊया. 3 ते 4 तासानंतर तुम्ही पाहू शकता ही डाळ छान अशी भिजलेली आहे. आता ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. आता यातील पाणी निथळवून ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायची आहे व या डाळीमध्ये अगदी 1 चमचाभर एवढं किंवा 2 चमचे पाणी वापरूनच ही डाळ घट्टसर अशी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. ही डाळ वाटतेवेळी एकदम बारीक पेस्ट होईल अशीच वाटून घ्या. आता इथे तुम्ही पाहू शकता ही डाळ मी मिक्सरला वाटलेली आहे. ही छान स्मूथ अशी वाटली गेली आहे. इथे मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये मी अगदी 1 ते 2 चमचा पाणी वापरूनच ही डाळ वाटून घेतली आहे. आता ही वाटलेली डाळ आपण एका भांड्यामध्ये काढूया. याचप्रमाणे आपल्याला बाकीची सर्व डाळ वाटून घ्यायची आहे. फक्त लक्षात ठेवा की डाळ वाटतेवेळी पाणी अगदी कमी घालायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा वडे तयार करू तेव्हा छान गोल असे वडे तयार होतील. आता बाकीची सर्व डाळ मी इथे वाटून घेते. आता आपण सांबाराची तयारी करू. इथे मी 1 वाटी तूर डाळ घेतली आहे. ही डाळ आपल्याला 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. इथे मी डाळ धुवून त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता या डाळीमध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून हा डाळीचा डब्बा आपल्याला कुकरमध्ये ठेवून याच्या 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. कुकर थंड झाल्यानंतर यातील डाळीचा डब्बा मी बाजूला काढलेला आहे. आता याच कुकरमध्ये आपण सांबारसाठी फोडणी तयार करूया. 2 पळ्या इथे मी तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान फुलल्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे तडतडल्यानंतर याच्यामध्ये 2 सुक्या मिरच्या घालायच्या आहेत. इथे मी छोटीवाली मिरची वापरली आहे. तुमच्याकडे साधी मिरची असेल तर ती सुद्धा वापरू शकता. 1 बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. चिमूटभर हिंग घालायचं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला परतवून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा लालसर झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत. टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. सांबार बनवतेवेळी आपल्याला टोमॅटो थोडासा जास्तच वापरायचा आहे. याच्यामुळे सांबारला टेस्ट खूप छान येते. सांबार बनवण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती खूप वेगवेगळ्या असतात. आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीची इथे सांबार दाखवत आहे. अगदी सिंपल पद्धतीने मी सांबार तयार करते. आता इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान असा सॉफ्ट झाला आहे. याच्यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे. तसेच आपल्याला याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपल्याला 2-3 मिनिटे परतवायचं आहे. आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालूया. 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. 2 ते 3 चमचे आपल्याला सांबार मसाला घालायचा आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चिंच व गूळ घातल्यामुळे सांबारला टेस्ट खूप छान येते. आता याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालूया, जेणेकरून हे जे मसाले आहेत ते जळणार नाहीत. इथे मी अगदी अर्धा वाटी एवढंच पाणी घातलेलं आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला 1-2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. आता हे 1-2 मिनिटे परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला शेवगा घालायचा आहे व
बारीक चिरलेला भोपळा घालायचा आहे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, वांगी, बटाटा, तुम्ही तुमच्या सोयीनुसार भाज्या याच्यामध्ये घालू शकता। हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण आणखी अर्धा वाटी पाणी घालूया। हे छान असं मिक्स करून आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटे हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधील शेवग्याची शेंग किंवा भोपळा छान असा शिजेल। 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आता या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत। आता आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती याच्यामध्ये घालूया। याच्यामध्ये मी थोडंसं पाणी मिक्स करून घालत आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता याच्यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी मिक्स करणार आहे। आता याच्यामध्ये मी पाणी मिक्स केलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे। 2-3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता सांबारला छान अशी उकळी आलेली आहे। हे सांबार आता बनवून तयार झालेलं आहे। आता आपण चटणी तयार करूया। चटणी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी किसून घेतलेला ओला नारळ घेतला आहे। 2 चमचे फुटाणा डाळ घालायची आहे। फुटाणा डाळीमुळे आपली चटणी छान दाटसर अशी होते। 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। 2 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। अर्धा चमचा साखर घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आता हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता हे मी सर्व मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे। ही चटणी आपली बनवून तयार झाली आहे। आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपण चटणीसाठी लागणारा तडका तयार करूया। इथे मी तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। आता गॅस आपण बंद करूया। याच्यामध्ये 2 सुक्या मिरच्या घालायच्या आहेत। हे 1-2 मिनिटे आपल्याला परतवायचं आहे। तर हा तडका आपला बनवून तयार झाला आहे। आपण चटणीवरती घालूया। छान खमंग असा तडका या चटणीला बसलेला आहे। तर आपली ही ओल्या नारळाची चटणी बनवून तयार झालेली आहे। आता आपण वडे बनवण्याची तयारी करूया। आपण जी डाळ वाटून घेतलेली आहे हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे। ही डाळ आपण याप्रमाणे फेटून घेतल्यामुळे वडे आपले छान हलके फुलके होतात व मधून छान जाळी धरते। तर 1-2 मिनिटे हे पीठ आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर तुम्ही एखाद्या विस्करच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने हे छान असं फेटून घ्या। आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे व हे पीठ आपल्याला या पाण्यामध्ये थोडंसं टाकून बघायचं आहे। पीठ पाण्यावरती तरंगलं म्हणजेच हे पीठ वड्यासाठी तयार आहे। आता या पिठामध्ये आपल्याला काही जिन्नस मिक्स करायचे आहेत। 1 चमचा जिरे घालायचे आहेत। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तसेच याच्यामध्ये आपल्याला बारीक किसून घेतलेला ओला नारळ घालायचा आहे। हे अगदी ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत नसेल तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हे सर्व आपल्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची सुद्धा मिक्स करू शकता। तर इथे मी हे सर्व छान असं या डाळीच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। साईडला मी तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता आपण याचे वडे तयार करून घेऊया। पीठ छान हलकं असं झालेलं आहे। आता आपण वडे तयार करून घेऊ। वडे तयार करण्यासाठी अगोदर आपल्याला दोन्ही हातांना पाणी लावून घ्यायचं आहे व याप्रमाणे छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे। पाणी लावल्यामुळे
हे उडीद डाळीचं पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही, कारण हे उडीद डाळीचं पीठ हे फार चिकट असतं। आता याप्रमाणे आपल्याला हातावरती पीठ घेऊन हा वडा थापून घ्यायचा आहे। वडा थापून झाल्यानंतर आपल्याला या वड्याच्या सेंटरला एक होल तयार करायचा आहे, म्हणजेच या वड्याला आपल्याला डोनटचा शेप द्यायचा आहे। इथे आपला वडा छान असा थापून झालेला आहे व साईडला आपलं तेलही छान गरम झालेलं आहे। आता हा वडा आपण तेलामध्ये सोडूया। वडे तळण्यासाठी तेल हे छान कडकडीत गरम झालेलं असावं, यानंतरच आपल्याला याच्यामध्ये वडे तळायचे आहेत। डाळ चिकट असते, त्याच्यामुळे वडे एकमेकांना चिकटतात, म्हणून तेल कडकडीत गरम करा। आता आलटवून पलटवून छान लालसर होईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। 2-3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे वडे छान लालसर असे तळून तयार झालेले आहेत। आता हे वडे आपण एका ताटामध्ये काढूया व याचप्रमाणे बाकीचे सर्व वडे तळून घेऊ। हे वडे एकदम क्रिस्पी असे बनून तयार झालेले आहेत। तर अशा प्रकारे आपला हा साऊथ इंडियन स्टाईल नाश्ता बनून तयार झाला आहे। मेदू वडे, सांबार व ओल्या नारळाची चटणी, हे सर्व चवीला खूप भन्नाट असं बनून तयार झालं आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।